केंद्रीय मंत्री अमित शहा रायगडमध्ये येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेत आहेत. ते तटकरेंच्या देखील घरी भेट देणार आहेत. त्यामुळे पालकमंत्री पदावरून कुठेतरी आहे ते गोगावलेंची देखील धास्ती वाढलेली पाहायला मिळते. काय एकंदरीत कसं पाहता? केवळ गोगावलेच नव्हे, ते एकनाथ शिंदेंचं सुद्धा आता चंबूगाबाळा आवळायला सुरुवात केलेली आहे भाजपाने. स्वतः म्हणजे कालच एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक आहेत, त्यांच्या खात्याचीच काल दयनीय अवस्था करून टाकलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने. ठाण्यातले सगळे प्रोजेक्ट बंद पाडले, मुंबईतले जे सुरू केलेले एकनाथ शिंदेने कामं ती बंद पाडली आणि त्यांची खूप मोठ्या प्रमाणात गोची करून त्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार आहे. अमित शहा आणि एकनाथ शिंदे काल रात्री बैठक झालेली, पालकमंत्र्यांच्या संदर्भात देखील चर्चा झाली माहिती मिळते. अशा अनेक वेळेला बैठका होतात त्या, पण त्या बैठकीतून काय निष्पन्न होतं असं माहिती नाही. पण त्या बैठका यशस्वी झाल्या असत्या तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते. आज जे रायगडला अमित शहा येत आहे, पालकमंत्री पदात ते सुटलं असं वाटतंय का? कोणत्या परिस्थितीमध्ये पालकमंत्री पदाचा निर्णय आजच्या बैठकीत होणार नाही. साहेब, राज्याचं बजेट झालं मार्च महिन्याचं, मात्र कोकणाला काही फारसा निधी मिळाला मार्चच्या बजेटमध्ये असं वाटत नाही. रत्नागिरी असेल, राजापूर असेल, चिपळूण संगमेश्वर असेल, गुहागर विधानसभा मतदारसंघ, 5 विधानसभा मतदारसंघाला फारसा निधी मिळालेला दिसून येत नाही. आपली काय प्रतिक्रिया? खरं आहे ते. कालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजूर झालेल्या बजेटमध्ये कोकण कुठे दिसतोय का हे आम्हाला दुर्बीण घेऊन शोधावं लागलं. काही नाही, काही नवीन आणलेलं नाही, केवळ थापेबाजी चाललेली आहे. हा प्रोजेक्ट आणणार, तो प्रोजेक्ट आणणार, तो प्रोजेक्ट आणणार आणि दिवसागणिक महाराष्ट्रातले चांगले प्रोजेक्ट गुजरातला जातात आणि महाराष्ट्राच्या आणि कोकणच्या वाट्याला काही मिळत नाही आहे. त्यामुळे कालच्या बजेटमध्ये सुद्धा कोकणासाठी विशेष काही मिळालेलं नाही. हे इथल्या शासनकर्त्यांचं अपयश आहे.